तर जय भीम मित्रांनो, तसं तर तुम्हाला माहीतच असेल की की राजकोट मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा पडलेला आहे आणि कोणाच्या कार्यकाळात तो पुतळा पडलेला आहे हे तुम्हाला माहीतच असेल. मात्र त्याच पुतळ्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा पडलेला आहे, जो भ्रष्टाचार झालेला आहे, त्याचाच विरोध करण्यासाठी काल नागपूर येथील महल या ठिकाणी काँग्रेसच्या काही लोकांनी, काही पदाधिकाऱ्यांनी, आमदारांनी आणि कार्यकर्त्यांनी तिथे एक जंगी आंदोलन केलेलं आहे. तिथे पुतळा जाळण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे. तर ते आंदोलन नेमकं काय आणि कशासाठी होतं तर पाहूया त्याची एक झलक. त्यानंतर आपण याची विस्तृत चर्चा करू. म्हणजे विचार करा मित्रांनो की भ्रष्टाचाराचा हे बीज किती खालपर्यंत गुंतलेलं आहे. आणि आंदोलन जे झालेलं आहे काल महाल या ठिकाणी, तिथे पुतळा जाळण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे. म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांचे पुतळे जाळण्याचा प्रयत्न केला, पण तिथे पोलिसांनी तत्काळ कार्यवाही करत तो पुतळा जाळण्यापासून थांबवलेला आहे. पण प्रश्न आपल्यासमोर असा निर्माण होतो की चक्क 8 महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा, जे स्मारक, जे इतकं भव्य दिव्य मोठ्या प्रमाणात उभारण्यात आलं, ते इतक्या लवकर कसं काय पडलं? भ्रष्टाचार करावा पण तो किती हे आम्ही सांगत नाही, पण हे सरकारच सांगते की बघा, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी इतके किल्ले उभे केले, ते किल्ले आजही जशास तसे उभे आहेत. त्याला कसलीही डागडुजी लागलेली नाही. पण 8 महिन्यात जो पुतळा तयार झालेला आहे, जे स्मारक उभं झालेलं आहे, ते स्मारक बघा हा BJP सरकारने कशा पद्धतीने उद्ध्वस्त करून टाकलेला आहे. म्हणजे विकासाच्या नावावर, रोजगाराच्या नावावर लोकांना केवळ गाजर दिलेलं आहे. त्यामुळे सावध व्हा ह्या कूटनीतीपासून. यांची ही कूटनीती, यांचे हे जे राजकारण आहे ते जाती आणि धर्मात विभाजन करण्याचं राजकारण आहे मित्रांनो. त्यामुळे वेळीच सावध होणं आपल्याला आजची काळाची गरज आहे. आज लोकांजवळ नोकऱ्या नाही, खायला अन्न नाही, पण हे लोक हिंदू मुस्लिम करत लोकांना डिवाईड करत आहे, म्हणजे विभाजन करत आहे. आणि स्वतःची सत्ता कशा पद्धतीने एकत्रित करेल यावर तर आपला राजकीय पोळी शेकत आहे. बाबासाहेब आंबेडकर असो, महात्मा ज्योतिबा फुले असो, शाहू महाराज असो, या तिन्ही महामानवांचा आणि आता तर छत्रपती शिवाजी महाराजांचा काही कालावधीपूर्वी यांनी रामांचा जयघोष करत स्वतःची राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सावध व्हा अशा कूटनीतीपासून. आणि ह्या व्हिडिओला तुम्ही काय म्हणता, या घटनेला तुम्ही काय म्हणता हे आम्हाला कमेंट्स बॉक्स नक्की सांगा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय